जिगाव धरणग्रस्त मामुलवाडी गावकऱ्यांचा प्रशासनाला इशारा। 18 मे पर्यंत मोबदला मिळाला नाही तर धरणाचे काम बंद पाडण्यासाठी आंदोलन करण्यात येईल। मौजे मामुलवाडी तालुका नांदुरा येथील गावकऱ्यांनी जिगाव धरण प्रकल्पाअंतर्गत बुडीत क्षेत्रातील शेती व गावठाणाबाबत अंतिम निर्णय घेऊन तात्काळ मोबदला देण्याची जोरदार मागणी केली आहे। या संदर्भात अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता जिगाव प्रकल्प शेगाव यांना सामूहिक निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मामुलवाडी गाव जिगाव धरण प्रकल्पामुळे 100% बुडीत क्षेत्रात येत असून शेती व गावठाणा दोन्ही पूर्णपणे प्रभावित झाले आहेत। या संदर्भात सुमारे 6 वर्षापूर्वीच मोजणी व मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। तसेच पुनर्वसनासाठी नवीन गावठाण निश्चित करून आवश्यक असलेल्या बहुतांश मूलभूत सुविधा देखील उभारण्यात आल्या आहेत। तथापि इतकी प्रक्रिया पूर्ण होऊनही अंतिम निर्णय घेण्यात आलेल्या नसल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शासनाकडून निधी मंजूर होऊ नये आणि प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावर सादर होऊनही निर्णय प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। गावकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून अंतिम निर्णय होऊन योग्य मोबदला मिळेपर्यंत प्लॉट वाटप प्रक्रिया सुरू करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे। यासाठी अनेक वेळा निवेदने, प्रत्यक्ष भेटी व पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही अशा आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान प्रशासनाने 18 मे 2026 पर्यंत दोन्ही निवाडा प्रक्रिया पूर्ण करून अंतिम निर्णय जाहीर न केल्यास धरणस्थळी काम बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। हे आंदोलन शांततेत व शिस्तीत होणार असले तरी त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीत प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। या निवेदनावर गावातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून या प्रकरणात प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। यासाठी तुम्ही इथं आंदोलन केलेलं आहे? मी याच्यासाठी केलं की माझ्या हे शेत बी गेलं धरणामध्ये, सर्व गावाचे गेले, तर सर्व गावाकडे म्हणणं असं आहे की सगळेचा पैसा भेटायला पाहिजे आणि गावाचाही पैसा भेटायला पाहिजे। कारण आमच्या पोराचे लग्न होऊन नाही राहिले, काही मरून राहिले आणि आम्ही जे आता आम्ही मेलो तर आमचा पैसा आमच्या हातात भेटणार नाही। मग आम्ही काय करणार? तुमचं नाव काय सांगा? माझं नाव लीलाबाई गोविंदा इंगळे, मामुलवाडी माजी उपसरपंच, मामुलवाडी तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। गेलेल्या आम्ही आमच्या या मागण्यासाठी आलेलो आहे की गेलेल्या 6 वर्षापासून आमच्या शेतीवर बंदी आणलेली आहे। म्हणजे खरेद्यासुद्धा बंद केलेल्या आहे। कोणाला शेत पण विकू देत नाही आहे, कोणाला घर पण विकू देत नाही आहे आणि अवॉर्ड पण लावत नाही आहे। गेल्या 6 वर्ष झाले हेच प्रकरण चालू आहे आणि इथं आल्यानंतर हे उळूची उत्तरं देतात आणि इथलं पत्र इथं येऊन जवळपास आम्हाला 3 वेळा येऊन झालेलं आहे। एक पत्र इथून बुलढाणा जातं, बुलढाणावाले सांगतात आम्ही यांच्याकडे दिलेलं आहे जिगाव प्रकल्पाकडं। जिगाववाल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर मग आम्ही पूर्तता करून परत तिथं SDOकडे पाठवलेलं आहे। परत SDO म्हणतो की आमच्याकडे पूर्तता करून आलेलं नाही आहे आज अद्यापपर्यंत। ह्या गोष्टी सगळ्या यांचे हे मुजुरीपणा चालू झालेला आहे। त्याच्यामुळे आता आम्ही आतापर्यंत तुम्हाला मोबदला किती मिळाला? आतापर्यंत आम्हाला 1 रुपयासुद्धा मोबदला मिळालेला नाही आहे। परंतु याच्या पुढे आता आम्ही त्यांना 1 तारखेचा इंटिमेशन दिलेलं आहे। जर 1 तारखेपर्यंत 18 मे तारीख त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे। 18 तारखेपर्यंत जर आमचा मोबदला मिळाला नाही तर काम बंद आंदोलन आम्ही छेडणार आहोत। याची त्यांनी नोंद घ्यावी व त्यांनी आमच्या लवकरात लवकर मागण्यांचं पुनर्वसन करण्यात यावं। माझं वर्ष 75 जर कोणा पैसे नाही मिळाले तर ते पैसे सगळे सरकार जमा होतील, ते कोणा कामाला नाही पडतील। माझी विनंती आहे लवकरात लवकर सगळ्यांना पैसे मिळायला पाहिजे ही विनंती। जय हिंद। मी जगन्नाथ पाटील, मामुलवाडी। माझं असं म्हणणं आहे की हा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे आणि पुनर्वसन नंतर धरण, तर त्यांनी धरणाचं काम बंद ठेवायचं आणि पुन्हा पुनर्वसनाचं काम करावं। न केल्यास आम्ही ते 18 तारखेला भिंतीवर जाऊन ते काम बंद करू। आज तुमची चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये काय निर्णय निघाला? या चर्चेमध्ये ह्या नेहमीची चर्चा आहे, या चर्चेमध्ये काहीच निष्पन्न नाही। फक्त त्यांना वेळ मारून द्यायची असते, ते वेळ मारून दिली की ते त्यांच्या कामाला लागतं। पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल आता 18 तारखेला धरणावर भिंत बंद आंदोलन। हा 18 मे। मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी इथं आले होते, तिथून आतापर्यंत तुमचा प्रश्न सुटला नाही काय? आमचा प्रश्न काहीच सुटलेला नाही आज। आता नेमकं आज ज्या ठिकाणी तुम्ही आले आणि कार्यकारी अभियंता यांच्याशी तुमची चर्चा झाली, त्या चर्चेत काय ठरलं? त्यांनी काय तुम्हाला आश्वासन? साहेबाकडे काम म्हणजे तुमचं पडलेलं आहे पेंटिंगमध्ये। काही वेळा म्हणतात कलेक्टर साहेबाकडे पेंटिंगमध्ये पडलेलं आहे, हे करत चालू आहे। बरोबर, तुमचं यांच्याकडे तुमचं काम पेंटिंग पडलेलं
आहे की झेगावचं जे प्रकल्प आहे, जे ऑफिस आहे, कार्यालय आहे, त्यांच्याकडे तुमचं काम पेंडिंग पडलेलं आहे आणि ह्याचं जर तुमचं काम पेंडिंग पडलेलं नसेल तर तसं त्यांनी लेखी तुम्हाला आहे काय? नाही, लेखी देत नाहीत ते. त्याच्यावरती आम्ही काय निवेदन त्यांना दिलं की यावेळी तर आम्हाला समजा 18 मे रोजी जर आम्हाला जर निर्णय भेटला नाही, म्हणजे आमचा आवाडाचा समजा झाला नाही, शेतीचा आवाड आणि गावचा आवाड हा जर झाला नाही, तर आम्ही 18 मेला जे काम जे आहे भिंतीचं धरणाचं पुनर्वसन ते ठीक आहे, धन्यवाद.